राहुल नार्वेकरांना माज आलाय, अंजली दमानी यांची टीका. अपक्षांसह मवियाच्या उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवलं, महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होत असल्यानं मनसेचा आरोप. ठाकरेंकडे लवकर खांदेपालट, 20 वर्षांनी राज ठाकरे शनिवारी शिवसेना भवनात. बंडोबांना थंडोबा करण्यात भाजपाची आघाडी, एकट्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 15 जण बिनविरोध. इतके बिनविरोध याआधी कधीच का आले नाहीत, संजय राऊतांचा सवाल. उमेदवार बिनविरोध करायला धाक दपटशा केल्याचा दावा. अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम. महाराष्ट्रात इतिहास घडला, राज्यभरात सत्ताधाऱ्यांचे सुमारे 60 उमेदवार बिनविरोध. मतदानाआधीच सत्ताधाऱ्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोध. ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्लूप्रिंट विकासाचं राजकारण करण्याचा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा दावा. शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन. सत्तेत आल्यास 700 चौरस फुटापर्यंतचा कर माफ, ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरेंकडून घोषणा. पैसे होते तर विकास का झाला नाही, बँकेतल्या मुदत ठेवींच्या निमित्तानं सवाल. अजित पवारांच्या निशाण्यावर ठाकरे. गुंड पोषणारा पक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी, राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. ठाण्यामध्ये शिंदेंना दिलासा, शिंदे समर्थक रवी फाटक यांची बायको बिनविरोध. पुण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो, बॅनरवर पवारांचा फोटो पुढेही कायम राहणार. पत्रकारांचा प्रश्न, तर तुमच्या तोंडात साखर पडो. पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. पुण्यामध्ये काका पुतण्याचं ठरलं, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी मिळून 165 जागा लढणार. मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी, सामंत रवींद्र वायकरांसमोर बंडखोरांचं आव्हान. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढीचा निर्णय रखडला. वयोमर्यादा वाढीवर सरकारकडून अद्याप निर्णय नाही. सोलापुरात शिवसेना उमेदवार कुमुद अंकारामांची निवडणुकीतून माघार, प्रभाग क्रमांक 3 मधून भरला होता उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भविष्यात न्याय देण्याचं आश्वासन. भाजपाच्या अरुण दळवींचा उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी. अनिल कोकिळ यांच्यासाठी अरुण दळवींचं एक पाऊल मागे. धुळ्यात भाजपा आणखी एका जागी बिनविरोध, प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपा उमेदवार विजयी, भाजपाच्या अमोल मासुळे बिनविरोध विजयी. मृत शिक्षकांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस, निवडणूक प्रशिक्षणाला हजर न राहिल्यानं काढली नोटीस. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब, उमेदवारांचं बरं वाईट जर झालं नसेल ना, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंतांची शंका. सोलापुरात राजकीय वादातून 2 गटात वाद, वादाला हिंसक वळण, एकाची हत्या. उमेदवारी न मिळाल्यानं 2 गटात वाद. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरण, 8 दिवसानंतरही आरोपी फरारच. हत्या करणाऱ्याला फाशी द्यावी, काळोखे कुटुंबियांची मागणी. अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार 24 तासांपासून बेपत्ता. राहुल जाधव, अंबरनाथ भालसिंग गायब. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळांची माहिती. संभाजीनगरात चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे. तिकीट वाटपाचा वाद, ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता. चंद्रपुरातील किडनी रॅकेट विरोधात मोठं आंदोलन उभारणार, बच्चू कडू, राजू शेट्टी सहभागी होणार. जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये खासगी बसला अपघात, पुण्याकडून माणगावकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला आदळली. अपघातात 20 जण जखमी. रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा गोत्यात, बस कंडक्टरच्या गणवेशात बनवलं रील. पुणे परिवहननं सुदामेला बजावली नोटीस. तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क, केंद्र सरकारची माहिती. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर, कराडमधील पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात.